हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण ओल्या हरभऱ्यांची उसळ बनवणार आहोत. त्यासाठी आपण एक वाटी मोठी हरभरे घेतलेले आहेत सोललेले. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कढीपत्ता घेतलेला आहे, 3 कांदे घेतलेले आहेत, आलं लसूणचं आपण ठेचून घेतलेलं आहे उकळीमध्ये, लसूण खोबरं, मोहरी, जिरे, हळद, आपल्या घरचा काळा मसाला आणि मीठ. आपण ही रेसिपी खूप कमी साहित्यात बनवणार आहोत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जे ओले हरभरे आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये घालून आपण छान त्या हरभऱ्यांना असे डाग पडेस्तोपर्यंत आपण हरभरे भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की आता हरभऱ्यांना आपले हलकेसे डाग पडलेले आहेत. अजून आपण 2 ते 3 मिनटासाठी हरभरे असे भाजून घेणार आहोत. आता आपले हरभरे छान भाजून झाले आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत. आता आपले हरभरे थंड झालेले आहेत. आपण त्यातले हरभरे आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत शिजवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. त्याच्यानंतरनं पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं, हरभरे शिजताना मीठ घालायचं, त्यामुळे हरभऱ्यांना टेस्ट छान येते. त्यासाठी आपण हरभऱ्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आम्ही झाकण करून आपण झाकण लावून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि एक आपण खलबत्ता घेतलेला आहे लसूण आणि आलं ठेचलेलं. त्या खलबत्त्यामध्ये आपण थोडेसे एक पळी इतपत हरभरे घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून आपण छान असे ते हरभरे असे कुटून घेणार आहोत. थोडेसे जाडसर ते हरभरे जाडसर कुटल्यानंतर ते आपण जे हरभऱ्याची काळ्या मसाल्याची उसळ बनवणार आहोत ते खूप टेस्टी आणि छान लागते. त्याच्यासाठी आपण कुटून घेणार आहोत. आता आपण हरभरे कुटून झाले. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. त्याच्यानंतरनं 3 कांदे आहे ते मीडियम साईजचे कट करून घेतलेले ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि छान असा कांदा आपण गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपण असाच परतून घेणार आहोत. आपण मीडियम गॅसवरती हा कांदा परतून घ्यायचा, जास्त पण काळा करायचा नाही. उसळीसाठी लागतो तसा आपण छान असं पचवून घ्यायचा. अजून थोडंसं आपण तेल घालून घेणार आहोत कांद्याला आणि कांदा पचवून घेणार आहोत. आपल्या कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे. आणखीन आपण एक ते 2 मिनटासाठी असाच हलवून घेणार आहोत. आता आपला कांदा छान पचवून झालेला आहे. आपण त्याच कढईमध्ये आता फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी आपण फोडणीसाठी तेल घालणार आहोत कढईमध्ये. कढईमधलं तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. जिरं छान फुललं की आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. अर्धा चमचा हळद मिक्स झाल्यानंतर आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं ते घालून घेणार आहोत. छान असं परतून घेणार आहोत. आलं लसणाचा कच्चापणा जास्तपर्यंत परतून घेणार आहोत. त्याच्यानंतरनं लसूण खोबरं घेतलेलं आहे आपण ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत. ते छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये काळा मसाला जो घरचा बनवलेला घेतलेला आहे साठवणीचा तो, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, ते छान असं मिक्स करून झाले की आपण जे खलबत्त्यामध्ये थोडेसे हरभरे कुटून घेतले होते आपण छान असे जाडसर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचं. ते छान मिक्स करून झालं की आपण शिजवून घेतलेले हरभरे आहेत ते पण त्यातलं आपण पाणी घातलं थोडंसं, त्या पाण्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि जो कांदा पचवून घेतलेला आहे तो आता कांदा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा पण त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत हलवून. आपण थोडंसं त्याच्यामध्ये हरभरे शिजवलेलं पण पाणी घालायचं, कारण की त्याच्यामुळे सर्व आपल्या हरभऱ्यांना ह्याला मसाला कोट केला जातो. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत आणि मधून आपण हलवून घेणार आहोत, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे त्याच्यासाठी आपण हलवून घ्यायचं. आता आपण छान असं हलवून घेतलेलं आहे. आणखीन आपण 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपण हलवून पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत. ते 5 ते 6 मिनटानंतर काढायचं. आता आपली ओल्या हरभऱ्याची आपली काळ्या मसाल्यातली उसळ तयार झालेली आहे. तुम्ही ही उसळ बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.